ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिवहन विभागाच्या एका कार्यक्रमात भाजपच्या स्थानिक नेत्यांची गैरहजेरी ही चर्चेचा विषय ठरली। कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या अनेक प्रमुख स्थानिक नेत्यांची नावे असतानाही त्यापैकी एकही नेता कार्यक्रमाला उपस्थित राहिला नसल्याने महायुतीतील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा समोर आलाय। परिवहन विभागाच्या वतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता समारंभ ठाण्यात आयोजित करण्यात आला होता। या अभियानांतर्गत अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली। मराठी भाषेचा वापर आणि रिक्षा चालकांना मराठीचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा हा सांगता समारंभ होता। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मंत्री गणेश नाईक आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निमंत्रित करण्यात आले होते। मात्र हे दोघेही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते। तसंच भाजपचे स्थानिक आमदार निरंजन ढावकरे, आमदार संजय केळकर आणि आमदार माधवी नाईक यांची नावे कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत होती। मात्र हे तिन्ही आमदारही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले। दरम्यान भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। परिवहन विभागातर्फे मराठी भाषा विभागातर्फे कार्यक्रम झाला काल गडकरी रंगायतानामध्ये। आपल्याला मुळात आपलं निमंत्रण होतं का? नाही, मला निमंत्रण निश्चितपणे होतं। या संदर्भातल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझं नावही होतं, पण पूर्वनियोजित आमची बैठक होती प्रदेशावरती, त्याच्यामुळे या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नव्हती किंवा मी त्या कार्यक्रमाला पोचू शकलो नव्हतो आणि त्याच्यामुळे मला खरं तर हा वाद किंवा असं काही विषय वाटत नाही। फक्त प्रत्येकजण आपापल्या कामाच्या व्यस्ततेमध्ये या कार्यक्रमाला त्यावेळेस पोचू शकला नाही, हा एवढाच त्याच्यामधला भाग आहे असं मला वाटतं। पण आपल्याला असं वाटत नाही का, म्हणजे तुम्हीच कळवळ नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या कामाला बाहेर होतात, संजय केळकर ते देखील अनुपस्थित होते, ते देखील म्हणाले माझे पूर्वनियोजित कार्यक्रम होते, ज्या आपले स्थानिक आमदार आहेत माधुरी मॅडम त्या देखील नव्हत्या, ज्या राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ त्या देखील नव्हत्या, मुख्यमंत्री देखील नव्हते, वनमंत्री गणेश नाईक देखील नव्हते। अशा प्रकारे भाजपचा एकही आमदार, एकही मंत्री, एकही पदाधिकारी त्या ठिकाणी नव्हता। आश्चर्य तर वाटणार ना सर? नाही, मुळात आपण चॅनलवर पण बघितलं असेल तर CM साहेब त्यावेळेस दिल्लीला होते। CM साहेबांची मोदीजींबरोबर भेट होती आणि त्याच्यामुळे त्यांचा जो पूर्वनियोजित दौरा होता ते त्या कार्यक्रमासाठी, त्या बैठकींसाठी आणि त्या मिटिंगसाठी दिल्लीला होते। त्याचबरोबर मी आणि माधवीताई आम्ही दोघंही प्रदेशामध्ये जी अध्यक्षांबरोबरची चव्हाण साहेबांबरोबर सरचिटणीसांची बैठक आहे ते पक्षाचे जे कामं असतात त्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनाने त्या बैठकीमध्ये आम्ही मुंबईला होतो, त्याच्यामुळे आम्ही त्या इकडे पोचू शकलो नाही। बाकीच्या लोकांच्या संदर्भातलं म्हणजे नाईक साहेबांचं आणि माधुरीताईंचंही मला माहीत नाही, पण माझ्या हिशोबाने त्यांचंही पूर्वनियोजितच कार्यक्रम असेल त्याच्यामुळे त्यांना येता आलं नसेल, पण याच्यामध्ये गैरसमज असण्याचं काही खरं कारण नाही आहे। दरम्यान यावरती मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्याही प्रतिक्रिया आल्या, त्याही पाहूया। मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज ह्या कार्यक्रमाला होती, ज्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील। मी त्यांना शुभेच्छा देतो। स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील। कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते, याचा अर्थ सगळं शासन उपस्थित होतं आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केला ते सरनाईक साहेब उपस्थित होते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे, म्हणजे आज मला अभिमान सरनाईक साहेबांबद्दल किंवा शिवसेनेबद्दल एवढ्यासाठीच वाटतो, महायुतीबद्दल, की अशक्य असं काम, म्हणजे मी ते आता बाजूला उभे आहेत म्हणून सांगत नाही, पण मी ज्यावेळी मी पण त्यांनी धाडस केलं म्हणून मी पण धाडस केलं, पण तो हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होती, परंतु याचं सगळं श्रेय हे सरनाईक साहेबांना जातं, आमचे ढवळ सर आहेत त्यांना जातं, मधु मंगेश कर्णिक साहेबांना जातं आणि सगळ्या साहित्यिकांना जातं। संपूर्ण महाराष्ट्रातच भाजप आणि शिंदेंमध्ये फूट आहे अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। मालिका आहे अपमानाची। ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि ते मिंदे गटामध्ये ही फूट स्पष्ट दिसते। जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही। हे आता नवीन राहिलेलं नाही, ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरेगावात जातात, हां, दरीमुळेच।